टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आम्ही प्रशांत गवळेची शहराचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बरेच दिवस कार्यकारिणी आणि पदाधिकारी समारंभ आणि एक आढावा बैठक आयोजित केली होती आणि आता आपल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आम्ही या पदग्रहण समारंभात आजची प्रेस बोलवण्याचा उद्देश एवढाच होता की आम्ही आमची जी कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी डिक्लेअर करणे, ते जरी म्हणत असले वेगळे लढू तर आमची महायुती जी आहे, महायुतीमध्ये बीजेपी सोबत आमचा ताळमेळ होऊ शकते, परंतु त्यांच्या सोबत जे आहे त्यांच्यासोबत आमचा ताळमेळ होऊ शकत नाही, त्यामुळे युती व्हायचा प्रश्नच नाही आहे। तुम्ही समजून घ्या, त्याच्यासोबत दुसरा जो पक्ष त्यांचा आहे त्याची युती राहणार आहे। भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष झाले त्यांच्या अध्यक्षासोबत एक छोटा पक्ष पुन्हा आहे त्यांचा भंडाराचा, बरोबर आहे, तो त्यांच्या युतीमध्ये राहणार आहे। तो पक्ष त्यांच्या युतीमध्ये आहे, आम्ही युतीमध्ये नाही आहे, 200% आम्ही स्वतंत्र सरकार आहे। तो जर त्यांच्यासोबत असेल तर आमची तालमी व्हायचा प्रश्नच नाही। नाही पण भाऊ तुम्ही आता थोड्या वेळ परंतु अट राहील आमची, अट राहील की ज्या लोकांसोबत आम्ही संघर्ष करत आलो, ज्या लोकांच्या मुळे इतर इमेज खराब होणार आहे, पार्टी डॅमेज होईल, त्या लोकांसोबत लढून आम्ही नाही लढू शकत ना। आम्हाला सर्व समाजाला सोबत घेऊन जायचं आहे, सर्व धर्माला सोबत घेऊन जायचं आहे। रोज उठून एखाद्या धर्मावर टीका करणाऱ्या लोकांसोबत आम्ही कसं काय जाणार आहे? पक्ष नीती वेगळी गोष्ट आहे, परंतु एखाद्याला टार्गेट करून तुम्ही टार्गेट करून जे लढाई करत आहे त्याच्यासोबत आम्ही नाही जाऊ शकणार। पार्टी धर्माला जे करते ते राज्य स्तरावर काही लोक मोजके असे जे बोलत असतात ते बोलत असतात, पार्टी म्हणून टार्गेट एखाद्या धर्माला कधीच करत नाही, तुम्ही लक्षात घ्या। नाही, पार्टी म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या विंग करते, भारतीय जनता पार्टी करत नाही, त्याची कोणती विंग असत ती करत असत। आमचं ऍडजस्टमेंट त्यांच्यासोबत जे आहे ते सरकारमध्ये ऍडजस्टमेंट आहे, सरकारी स्तरावर आम्ही आहे, परंतु आता या निवडणुकामध्ये जर तुम्ही एखाद्या समाजाला बिलकुल 100% टार्गेट म्हणून करत असाल आणि तुम्ही जर आम्ही म्हणाल की आम्ही तुमच्यासोबत करतो, आम्हाला भारतीय जनता पक्षा बाबतीत काही अडचण नाही, परंतु भारतीय जनता पक्षासोबत जे तुम्ही त्यांचे मित्र पक्ष अमरावतीमधले मित्र पक्ष आहे त्यांच्यासोबत 100% आम्हाला ऑब्जेक्शन आहे, आम्ही त्यांच्यासोबत काम करू शकत नाही, आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही। जसं आपण कुठं जिथं असतं तिथं आपण सगळेजण एक दिशेनं काम करतात, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की महानगरपालिकेच्या महायुतीमध्ये आपण आहोत। महायुतीमध्ये असल्यामुळं आपले सहयोगी पक्ष प्रमुख जे आहे त्यात बीजेपी आहे,